ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस ब्रिजवर गुरुवारी दुपारी शिवशाही एसी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली। दुपारी सुमारे 1:28 वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाला याबाबत माहिती मिळताच तात्काळ यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। ही बस महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची असून स्वारगेट ते वसई या मार्गावर धावत होती। आग लागली तेव्हा बसमध्ये एकूण 14 प्रवासी प्रवास करत होते। प्रसंगावधान राखत चालक संतोष किसन गवळी व वाहक मिलिंद सोनावणे यांनी सर्व प्रवाशांना तातडीने बसबाहेर सुरक्षित उतरवले। त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही। घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, वाहतूक पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकाने तत्काळ कार्यवाही करत आग आटोक्यात आणली। सुमारे 2:30 वाजेपर्यंत आग पूर्णपणे विझविण्यात आली। मात्र बस पूर्णतः जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। दरम्यान बसमधील डिझेल व ऑइल रस्त्यावर सांडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता। त्यावर माती टाकून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। सध्या परिसरातील वाहतूक सुरळीत असून पुढील तपास सुरू आहे। काय नाही, जोरदार जागे नव्हतं, बाकी काय कुठून चाललेले? पुण्यावरनं आलो, वापीला चाललो हा, लग्नासाठी चाललेले? लग्न, भावाच्या मुलीचं लग्न होतं कधी आहे? 26 तारखेला। कुठून कुठे चालले सांगा? पुण्यावरून वापीला काय काय होतं गाडीत? कपडे, बॅगा, दागिने सगळं मेन दागिने. लग्नासाठी त्यांनी नवनवीन कपडे घेतलेले होते। परत लग्नासाठी गोड आयटम म्हणून बडमाचं साहित्य, असं अनेक साहित्य त्यांचं पूर्ण कपडे वगैरे जळली आणि जे काही सोन्याचा ऐवज होता तो त्यांच्या पाकिटात तसाच जो गावला। पण ज्यांचं नवीन कपडे लग्नाची घेतलेली आणि जे काही साहित्य लग्नासाठी गोडधोड बनवले ते पूर्ण जळून गेलं। शासनाने खरंच ह्या कुटुंबाचा विचार करावा आणि एसटीनं प्रवास करणाऱ्या व्यक्तीला जे काही शासनाकडून काय हे असेल ते मिळावं, एवढीच आमची प्रवाशाकडून अपेक्षा आहे। 7,000 रुपये होते, साड्या होत्या, 10-15 साड्या होत्या लग्नाच्या आणि बाकीचं सगळं किरकोळ सामान होतं ते पण जळलं। 4 बॅगी होत्या, एक खाकदर। कुठून आले तुम्ही? आम्ही पुण्यावरून आलोय, इकडे तुम्हाला एकच होतं? वसईला चाललोय, वसईला चाललोय, पण आमची भरपाई करून द्यायला पाहिजे।